वसई विरार मधील कामन भिवंडी राज्यमार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे। रस्त्यावर 10 ते 15 फूट लांबीचे खड्डे पडलेले आहेत। त्यामुळे तुम्ही विचार करू शकता 10 ते 15 फूट लांबीचे हे खड्डे म्हणजे रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते असा सवाल या ठिकाणी सामान्य माणसाला पडू शकतो। वाहन चालवताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते। तर या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात अनेकांचा मृत्यू आतापर्यंत झालेला आहे। प्रशासन मात्र अजूनही काही जणांचे बळी घेणार का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। नागरिकांनी हा संतप्त सवाल उपस्थित केलाय। तर तिकडची दृश्य आपण बघू शकतोय। वसई विरारची हे खड्डे आहेत आणि या ठिकाणी कशा पद्धतीने मोठमोठे खड्डे पडलेले आहेत रस्त्यावर ते आपण बघू शकताय। तर या रस्त्यांची चाळण झाल्याचं दिसतंय। या ठिकाणी खड्डेच खड्डे दिसतायत आणि रस्ता नेमका कुठे आहे असा सवाल सामान्य माणसाला पडू शकतो। त्या महामार्गावरून आढावा घेत स्थानिकांशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी संदीप गायकवाड यांनी। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या भिवंडी ते कामन रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। आपण जर बघितलं तर आपण आता त्या राज्य महामार्गावरती उभा आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर अतिशय भयावह परिस्थिती आहे आणि जवळपास 10 ते 15 फुटाचे असे खड्डे पडलेले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अपघातांची संख्या वाढलेली आहे। अपघातामध्ये अनेकांचे जीव देखील गेलेले आहेत। परंतु मागच्या 10 ते 15 वर्षापासून या रस्त्याची अशी दुरावस्था आहे। आपल्यासोबत या ठिकाणचे काही स्थानिक नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। एकंदरीतच दादा काय सांगाल, कशी परिस्थिती आहे या ठिकाणी? गेले 10 ते 15 वर्ष या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झालेली आहे। रोज 4 ते 5 अपघात होत असतात। अनेकांचे मृत्यू झाले, अनेक जण जखमी झाले। प्रशासनाला सातत्याने विनंत्या करण्यात येतात, अनेक आंदोलन देखील झाले, परंतु हे निष्क्रिय प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल या रस्त्याची घेत नसल्यामुळे आम्ही हा रस्ता लवकरात लवकर करावा यासाठी लवकरच महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन छेडणार आहोत। इथं जरा वेगळी प्रतिक्रिया देईन। इथे जर का एखाद्या गरोदर महिला इकडनं गेली ना तर तिला हॉस्पिटलला जायची गरजच पडणार नाही। जे काय व्हायचं ते रस्त्यानंच होईल आणि याच्याबद्दल महाराष्ट्र शासनाला ना फार चांगला महाराष्ट्र भूषण म्हणून पुरस्कार द्यायला पाहिजे की त्यांनी आम्हाला अशा पद्धतीचे रोड दिले की आमचा हॉस्पिटलचा खर्च वाचतोय। विचार करा, एवढे मोठे खड्डे इथे पडले, ह्याच्यातनं महिला लहान मुलं जातात, रिक्षा पलटी झाली, ऍक्सिडेंट होतं, तरी शासनाला काही फरक पडत नाही। शासन फक्त बघायची भूमिका घेणार आहे का कागदी घोडे नाचवणार आहे? 300 कोटी दिले, 400 कोटी, पण ते यायचे कधी पैसे ते नक्की सांगा ना की बाबा पुढच्या महिन्याभरात काम चालू होईल। याचा कधी शास्त्रशुद्ध अभ्यास केलाय का? किंवा रस्त्यात खड्डे का पडतात, पाणी का वाहून जात नाही? व्हिडिओ जर्नलिस्ट आदिवांचा संदीप गायकवाड, लोकशाही मराठी, वसई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।